खूप सुंदर असं हे असं सुद्धा तुम्ही ठेवू शकता या पद्धतीने. तर हा आहे पाण्यावरचा दिवा. ह्याची तुम्हाला किंमत सांगितली मी 30 ते 35 रुपये आहे. आणि जर एक जास्त पॅकेट घेतले तर ते एक पॅकेटचा एक रेट आहे, तो मला माहीत नाही आहे कारण मी पॅकेट घेतलेलं नाही आहे. हे बघा मस्त असा हा दिवा. तुम्हाला लाईट बंद करून दाखवायचं असेल तर तेही दाखवते. तर हा आहे लाईट बंद करून आपण दाखवलेला हा दिवा आहे, फार सुंदर. तर तुम्ही पाहिलं हे लाईट बंद करून सुद्धा तुम्हाला दाखवलेला आहे. म्हणजे हा आपला म्हणजे अगदी बिलकुल असं हे नाही आहे. कशा पद्धतीने हे व्हिडिओ तुम्हाला दाखवते मी, लाईव्ह दाखवलेला आहे. मस्त असा हा. आता ह्याची चायना आहे म्हटलं तर गॅरंटी आहे नाही नसते. तर हे अशा पद्धतीने हे आहे. आता दुसरं अजून एक तुम्हाला दाखवते मी, आणि ते म्हणजे आहे हा एक दिवा. खूप सुंदर आहे, खूप सुंदर आहे. ह्याचे तर तुम्ही हे जर पाहिलं लाईट ऑफ करून तर खूप सुंदर दिसतं. हेही तुम्हाला मी दाखवते. ह्याच्यात सुद्धा आपण दिवा हे करूया आणि तुम्हाला दाखवणार आहे. खूप सुंदर. ह्याची डिझाईन पण बघा ना किती सुंदर आहे. आणि मी खरं सांगते हे ऑनलाईन एकदा मी घेतलेलं, मला वाटतं फार महाग मिळालेलं त्यावेळी. तर पण शक्यतो आहे ना ऑनलाईन घेण्यापेक्षा आहे ना जे नेत्रसुख बघण्यामध्ये असतं वस्तूचे, थोडा जाण्या येण्याचा त्रास होता. आता आपल्याला कसं घरपोच मिळतं म्हणून ते असं वाटतं की नाही ऑनलाईन छान आहे, चला आपल्याला हे होतं. पण मला खरं सांगते, मला आहे ना जाऊन स्वतः बघून काही वस्तू घ्यायला, आणि काचेची वस्तू माझे फेवरेट आहे, त्याच्यामुळे मला हे असे स्वतःहून जाऊन घ्यायला, मला परचेस करायला आवडतं. तर हे बघा आता हेही तुम्हाला मी दाखवते. हेही तुम्हाला ना मी लाईट बंद करून दाखवते. हे बघा फर्स्ट टाइम असं आहे की कोणी लाईट बंद करून दाखवते. तर खूप छान असं आहे. आणि तुम्हाला ना मी गोल असं फिरवून सुद्धा दाखवेन की हे कशा पद्धतीने असं थोडंसं असं यूज करेन की डिझाईन कशी आहे असं हे बघू शकता तुम्ही असं या पद्धतीने. तर आता आपण आहे ना हाही दिवा तुम्हाला दाखवते. काचेचाच आहे हा पूर्ण. हे बघा आतमध्ये सुद्धा तुम्ही बघून घ्या, अशी डिझाईन केलेली आहे, खूप छान आहे. स्वयंपाकाचं आपण नेहमी दाखवतो, असंही थोडं वेगवेगळ्या घरातली शॉपिंग, जे छोटी मोठी शॉपिंग असते आपले, दिवाळीच्या निमित्ताने काहीतरी आपल्याला एक असं सुंदर असं. तर हा दिवा पहिला ठेवायचा, लगेच असं हाताने ठेवता नाही ना, अगोदरच आपण ठेवून द्यायचं आणि नंतर आपण हे असं माचीसने तो दिवा हे करायचं आहे. एक मिनिट थोडा. तर तुम्ही बघू शकता हे मी अगदी क्रॉस केलंय, कारण म्हणजे पटकन आपल्याला ठेवता येईल. व्यवस्थित ठेवायचा, हाताला चटका लागणार नाही असा. हे बघा हे मस्त. आता ह्याचा इफेक्ट कधी होतो ना, जेव्हा लाईट बंद करतो ना, असं तर इथे दिसतेच खूप छान असं पूर्ण. आता जसं असे वात अशी जर असे वितळेल थोडीशी ना आणि मोठी होईल तर खूप छान असं वाटेल ते. आणि जेव्हा आता हे लाईट बंद करून सुद्धा मी तुम्हाला दाखवते, खूप छान पद्धतीने तुम्ही बघू शकता. ही डिझाईन पण तुम्ही आता बघून घ्या. हे बघा खूप छान आहे, अशी खूप सुंदर अशी डिझाईन आहे. आणि लाईट बंद केलं खूप सुंदर वाटते. हा रेड हा जो आहे ना तोही किती छान वाटतो, येल्लो. हे बघा हे कुंदन आहे ना वरती, जे खूप सुंदर वाटतात. मला फार आवडलेला आहे हा दिवा, खूपच सुंदर आहे, खूपच सुंदर आहे. आणि इथून मी जे बघते ना खूप सुंदर असे हे दिवे. तुम्ही ह्याचा उपयोग टेबलवर सुद्धा ठेवू शकता किंवा एंट्रेन्स असेल तिथे ठेवू शकता, एखाद्या साईडला असं कोणी येत असेल तर गेस्ट वगैरे असेल तर तेव्हा सुद्धा हे एक. आणि ह्याच्या बाजूला तुम्ही एखादी वेल वगैरे लावली तर खूप छान दिसेल हे. तर तुम्हाला मी दाखवते थोडी लाईट बंद करून सुद्धा याची मजा, खूप सुंदर दिसतं. तर तुम्ही बघू शकता मस्त असं. हा जो इथे माझा हात आहे हा, कारण मी मुद्दाम काळं केलं तुम्हाला हे कलर पूर्ण कसे दिसत आहेत ते दाखवण्यासाठी. तर हे बघा खूप सुंदर असे कलर आलेत, अप्रतिम वाटतात ते, खूप सुंदर असे, खूप सुंदर. आणि सगळे कलर आहे ना काळोखामध्ये इतके सुंदर वाटतात ना, नॅचरल असं. इथून मी जर पाहिलं तर कॅमेरापेक्षा ह्याच्यात असं नॅचरल अजून सुंदर वाटते हे बघा खूप सुंदर. तर हेही खूप रिजनेबल आहे,
परवडण्यासारखं आहे आपल्याला. हे बघा खूप छान. आणि असे मी 2 प्रकारे घेतलेले. तुम्ही देवाजवळ सुद्धा हे ठेवू शकता. थोडी बार्गनिंग केल्यामुळे मला हे 80ला दिलेलं आहे. आणि कदाचित ह्याचा रेट मला जरा मी लिहून नाही घेतलेलं आहे. थोडंसं मागे पुढे होऊ शकतं, तुम्ही नक्की विचारा तिकडे, कारण माझ्या ह्याचं जरा रेट लक्षात नाही आहे. मला बिल देत होते पण मी खूप पटकन निघाले ह्याच्यामध्ये घाईघाईमध्ये. तर नक्की मला हे 80ला घेतलं. हे 100% हे 70-80ला मला दिलं गेलेलं आहे. तर ह्याची तुम्ही बार्गनिंग करू शकता. कारण गर्दी असल्यामुळे ना मला जास्त वेळ थांबता आलं नाही. खूप गर्दी होते, कारण मग परतीचा प्रवास मग खूप उशीर झाला असता. आणि हे असे मी तुम्हाला 2 डिझाईनमध्ये मी प्रत्येक 2-2 वस्तू अशी ह्याच्यामध्ये घेतलेली आहे. हे पण खूप सुंदर आहे डिझाईन. हे बघा खूप सुंदर असे. ही एक डिझाईन आणि ही एक डिझाईन. फार सुंदर सुंदर डिझाईन मिळालेले आहेत. हे बघा. तर ही आहे दिवाळीची आपली छोटीशी शॉपिंग आहे. आणि कोणाकोणाला आवडले नक्कीच कमेंट्समध्ये सांगा. आणि आपल्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चित्राज फूड अँड जर्नीला. आपल्या चॅनलचं नाव आहे चित्राज फूड अँड जर्नी. आणि कमेंटसुद्धा करा तुम्ही सर्वांनी मला. आणि आता दुसरं जे आहे हे बघा किती सुंदर आहे. हे बघा खूप छान असं बघू शकता तुम्ही. खूप असं सुंदर आहे. आणि हे आहे आपलं अगरबत्ती आहे, त्याचं स्टँड आहे हे. तर माझ्याकडे म्हणजे आमच्या इथे विहार आहे. त्या विहारासाठी हे फार सुंदर असं हे आहे, कमळाचं हे फूल. हे बघा खूप सुंदर असं आहे. तर हे मला हवंच होतं हे, कारण जागा कमी घेते आणि हेवी आहे खूप. आणि ह्याचे ते चिनी माती जे बोलतो आपण ते आहे हे. आणि खूपच अप्रतिम आहे ह्याच्यात. तुम्हाला हवं ते इथे तुम्ही कोणाला हवं असेल तर त्याचा दोन्ही उपयोग आहे. अगरबत्तीसुद्धा दिलेला आहे आणि इथे तुम्ही धूपसुद्धा हे ठेवू शकता. दोन्हीचा वापर सुंदर होणार आहे. कदाचित कधी कधी आपण छोटे आपण हे सुद्धा लावतो, धूप अगरबत्तीसुद्धा लावतो. तर त्यासाठी सुद्धा हे छानच आहे. आणि कमीत कमी 6 अगरबत्तीचं सेट आहे ह्याच्यामध्ये. मस्त असे घर सुगंधी होईल. खूप छान आहे हे बघा. आणि ह्याच्यामध्ये मी कॅन्डलसुद्धा लावू शकते. हे बघा माझं दोन्ही काम झालेलं आहे. इथे कॅन्डलसुद्धा लावू शकतो, इथे अगरबत्तीसुद्धा लावू शकते. कारण विहारामध्ये आमच्याकडे कॅन्डल लावलं जातं. खूप छान वाटेल हे. तुम्हाला नक्की ह्याचासुद्धा जर व्हिडिओ मी बनवला तर नक्की दाखवेन. तर खूप सुंदर असं हे आहे. आणि अजून आहे, भरपूर आहे. भरपूर म्हणजे आता संपत आलेलं आहे. थोडंसं आता राहिलेलं आहे, ते दाखवते तुम्हाला. तर आता आहे एक मी असं गिफ्ट घेतलेलं आहे देण्यासाठी. तर हे मी स्वतःसाठी सुद्धा घेतलेलं आहे. अरे खूप सुंदर सुंदर असं हे आहे. थोडा व्हिडिओ मोठा होते. तर ह्याच्यामध्ये सुद्धा हे प्रत्येक वेळेस सगळं तुम्ही मला एवढे घेतले, पण मला आवड आहे म्हणून मी घेतलेलं आहे. आणि खूप सुंदर असं हे बघा. वाव खूप सुंदर. ग्लासेस म्हणजे काचेचं आहे. खूप छान आहे. तर तुम्ही बघू शकता. हे पण मी आहे ना ह्याचं त्यांनी काही हे नाही केले, फिक्सच रेट ठेवलेले आहेत. याच्यावर मी रेट बघते आणि तुम्हाला सांगते ह्याचासुद्धा. तर हे तुम्ही कुठेही ठेवू शकता. हे मी माझ्या विहारासाठीच घेतलेलं आहे. ते सगळे खूप छान आहे. असं खूप सुंदर असं आहे. आणि कमळाचं फूल असल्यामुळे मला खूप आवडलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही हा दिवा तुम्ही ठेवू शकता. हे बघा असं सुद्धा ठेवू शकता. किंवा आपलं थोडंसं मी पाण्याचा दिवासुद्धा ठेवते आणि तुम्हाला दाखवते. थोडंसं पाणी आपलं हे करते. आणि कसं वाटते ते नक्की सांगा. हे बघा
अप्रतिम झालेलं आहे. हे बघा किती छान वाटते हे, ना तेलाची झंझट ना कशाची. हे बघा खूप सुंदर असं झालेलं आहे. म्हणजे हे शोसाठी अगदी सुंदर आहे. कुठल्याही टेबलवर ठेवा तुम्ही, म्हणजे ह्याचं तेल पडण्याचं आपल्याला ती भीती नाही. कारण मी हे बघा ह्याच्यामध्ये हे पाणीवाला आपला दिवा ठेवलेला आहे. खूप असं तेल म्हणजे जरी पडलं वगैरे तरी म्हणजे असं लहान मुलं असेल तिथे आजूबाजूला तर त्याची भीती नाही आपल्याला. खूप छान असं, खूप सुंदर असं आहे ते. तर हे मला खूप आवडलेलं आहे. सुंदरच असं झालेलं आहे. खूप सुंदर, खूप सुंदर. हे तुम्हाला दाखवण्यासाठी असं छान वाटते. हे बघा. तर ह्याची सुद्धा किंमत मला बघायला लागेल आणि तुम्हाला सांगते मी. तर आता ह्याची प्राईस मला ह्याच्यावर काही दिसली नाही, पण मी सगळे ह्याचा रेट तुम्हाला, काही ह्याचं मला रेट म्हणजे मला असं वाटतं की 100च्या म्हणजे 150च्या आसपासच आहे. 100 ते 120 पर्यंतच आहे हे पण काही मला महाग असं मिळालेलं नाही आहे. आणि खूप छान आहे असं, कारण हा दिवा आपल्याला सेपरेट घ्यायला लागतो. आणि हे असे मी 2 घेतलेले, कारण एक गिफ्ट म्हणून मी दिले, माझ्या नातेवाईकांना मी दिले हे. तर खूप छान असं आहे हे. तर ह्या पद्धतीने हे खूप सुंदर असं हे आहे गिफ्ट. तर गिफ्ट द्यायला सुद्धा खूप छान आहे, कोणाच्या वाढदिवसासाठी वगैरे असे हे आणि हे असे दिले तरी खूप खूप छान वाटेल. आणि ह्याचा कसं वापरसुद्धा खूप छान होणार आहे असं. तुम्ही हा दिवा ठेवा किंवा आपला हा कॅन्डलवाला दिवा ठेवा, खूप छान असं वाटेल हे. अजून आहे थोडासा राहिलेलं आहे आता. हे मेन होतं, हे खूप छान आहे. आणि तिकडे ना खूप खूप असे सुंदर सुंदर आहे ना अशा बरण्यासुद्धा मिळतात आणि ते छान वाटतात अशा, त्या पण बरण्या अशा. आणि त्याच्यातनं म्हणजे मोठ्या बरण्या मी मागच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं आहे की ते कुठले कुठले बरण्या मसाले वगैरे मी ते तुम्हाला दाखवले. तर तुम्ही नक्की माझ्या चॅनलला बघा. सगळं आपलं स्वयंपाकाचं जे जे काय काय लागतं ते मी नक्की त्याच्यामध्ये घेतलेलं आहे. तर हा आपला छोटासा व्हिडिओ, थोडा मोठा झाला हा व्हिडिओ. तर हा आहे बघा, हे आहे ना खूप सुंदर आहे. अजून मी पॅकिंग काढलेलं नाही आहे. बरं, त्याचे पॅकिंग मी ओपन केले. आता हे सुद्धा तुम्हाला दाखवते. आणि हे कशासाठी घेतलं, हे लोणच्यासाठी सुद्धा तुम्ही वापर करू शकता. आपल्याकडे अनेक मिरचीचं लोणचं वगैरे आपल्याकडे असतं. तर मी हे घेतलं कशासाठी तुम्हाला सांगते. तर हे मी घेतलेलं आहे मिठाची बरणी. माझ्याकडे नेहमी असते छोटी बरणी, पण ती खूप लहान वाटत होती मला, कारण त्याच्यामध्ये टेबलवर ठेवण्यासाठी ते योग्य होतं. ही बरणीने माझा हात पकडून ठेवलेला आहे. तर हे बघा, हे आता मी तर हे बघा झाकण आणि त्याचा डीप बघा आतमध्ये खूप छान आहे. आणि हा पकडायला ग्रेप, जो बोट आपण पटकन घेतलं की बोट आपलं असं, म्हणजे ह्या बोटाच्या ग्रेपमुळे हे पडणार नाही आहे. आणि छोटासा स्पून ठेवून द्यायचा आणि आपलं मीठ. तर स्वयंपाकाला रोजच्या वापरण्यासाठी जे स्वयंपाकापुरतं लागतं आणि बाजूला आपण दुसरा डबा भरून ठेवतच असतो. तर छोटंसं हे जेवणापुरतं आपलं स्वयंपाकात वापरण्यासाठी ही बरणी. तर ही बरणी पण अशा तुम्ही गेलात ना तिकडे सगळे रेट तुम्हाला सांगतात. आणि काही जास्त नाही आहे आणि कोणीही जाऊ दे व्यवस्थित रेट लावतात. आणि मी ज्या शॉपमध्ये घेतलं त्याचा मी तुम्हाला नंबरसुद्धा देईन, पण तिथेच घ्या असं काही नाही आहे. ते सगळ्यात मोठं शॉप आहे. अजून बाजूला छोटी छोटी सुद्धा शॉप आहे, तर नक्की तिथे सुद्धा घ्या. काल गर्दी असल्यामुळे मी छोट्या छोट्या शॉपमध्ये गेली नाही. मला पटकन घेऊन यायचं होतं कारण खूप उशीर झालेला काल. त्याच्यासाठी मी, कारण ह्या सीझनशिवाय नंतर मी 2 दिवसांनी गेले असते तर मला शक्यता जरा कमी वाटते की मला जे हवं ते थोडंसं मिळतं तिकडे, पण कमी यायचं मिळालं असतं असं. तर हे आहे असं सगळं. आणि बरणी पण फिनिशिंग खूप सुंदर आहे ह्याची. नाही तर पूर्वीच्या बरणी असायच्या ते इथे थोडंसं डीप असायचं ना इथे, म्हणजे जसं आणि ह्याचा कान जो आहे पकडायला अगदी छोटे छोटे असायचे, पण हे कसं व्यवस्थित मिळते आपल्याला पटकन असं. हे बघा छान आहे, खूपच सुंदर आहे, खरंच खूप सुंदर आहे. तर हे असं, याच्यात पण वेगवेगळे आकार आहेत तिथे. तर तुम्ही म्हणजे मडक्याच्या आकाराचे वगैरे आहेत. दहीसुद्धा लावण्यासाठी तिकडे वेगवेगळी भांडी आहेत. तर नक्की तुम्ही जा आणि
बघा आता थोडंसं राहिलेलं आहे. आता आपला व्हिडिओ आपण लवकर संपवतोय आता तर हे तुम्हाला कसं वाटलं नक्की मला कमेंट्समध्ये सांगा. खास मी आपल्या यूट्यूब फॅमिलीसाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. मी बनवणार नव्हते तरी पण मी म्हटलं चला हे दाखवणं थोडं म्हणजे घरातल्या छोट्या छोट्या आपल्याला ज्या गरजेच्या गोष्टी आहेत तर ते मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर खूप छान असं हे झालेलं आहे बघा. आणि आता मी अजून एक मी म्हटलं सगळ्याचा रेट दिलेला आहे तुम्हाला बाबा. एक माझं मी केव्हापासून तिकडे बघत होते, मला एक वस्तू आवडलेली होती आणि त्याचा उपयोग मी जेव्हा करेन तेव्हा नक्कीच तुम्हाला दाखवेन. तर खूप छान आहे आणि मी तो खास कुठे उपयोग करणार आहे तेही तुम्हाला दाखवणार आहे. आणि सेम आहे, थोडंसं पद्धत थोडंसं वेगळं आहे. हे बघा, हे बघू शकता, इथे भांडं ठेवायचं आहे हे. तर ह्याच जसं म्हणजे आता हे सेम आहे जसं हे आहे सेम आहे, फक्त वरचं हे नाही आहे. बाकी कॅन्डल वगैरे ठेवण्यासाठी वगैरे हे बघा डिझाईन वगैरे तशीच आहे सगळी वेगळी, फक्त डिझाईनमध्ये फक्त फरक आहे, बाकी सेम आहे. मला हे कसं वाटतंय आपल्याकडे गावी अशा देवळाला असतात ना डिझाईन वगैरे तसे इथे पुरांतर काळाचे जे देऊळ वगैरे असतात ना त्याला ही अशी डिझाईन वगैरे असते बघा. त्या म्हणजे त्या पिलर टाईप असं हे वाटते. आणि ह्याच्यावर मी काय उपयोग करणार नक्की ह्याचा व्हिडिओ मी बनवणार आहे. आणि तुम्हालाही काय सुचत असेल तर नक्की सांगा की मी ह्याचा उपयोग म्हणजे कसं अजून कशा पद्धतीने करणार आहे ते दाखवणारच आहे. पण तुम्ही सुद्धा सांगा मला कमेंट्समध्ये की ह्याचा मी उपयोग कसा करेन, तर नक्की मला सांगा. आणि आपल्या चॅनलचं नाव आहे चित्राज फूड अँड जर्नी. आणि नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. कारण जेणेकरून मी नवीन नवीन व्हिडिओ जे बनवेन छोटे मोठे बहुतेक आपण अजून एक आपलं चॅनल येण्याची शक्यता आहे. मी प्रयत्न करेन. कारण आता जस्ट आपला हे जे चित्राज फूड अँड जर्नीचा प्रवास छान रिस्पॉन्स दिलेला आहे. खूप दिवसाचं म्हणजे माझं हे आहे जे स्वप्न होतं थोडं थोडं पूर्ण होत चाललेलं आहे. आणि कोणामुळे होत आलेलं आहे हे सुद्धा मी दाखवण्याचा तुम्हाला नक्की प्रयत्न करणार आहे. तर ते तुम्ही सुद्धा आणि मी नक्की त्यांना व्हिडिओमध्ये घेणार आहे की हे माझ्या प्रवासामध्ये कोण आहेत, ते काय आहे, मला कशी मदत केली त्यांनी. कारण मला चॅनेलचं काय मला माहिती नाही आहे, तर हे सुद्धा मी दाखवणार आहे. आणि एक छोटंसं माझ्या चॅनेलच्या माध्यमातून आहेत म्हणजे आपण म्हणतो ना भगवंत आहे, कोण ना कोण मदतीला नक्की येतं. कारण मी खूप मला सेटिंग खरंच मला यूट्यूबची माहिती नव्हती. मी व्हिडिओ तर अपलोड करत होते पण काही बेसिक अशा गोष्टी असतात ना ते आपल्याला कळत नाही, कशा पद्धतीने अपलोड करायचं आहे कशा नाही. आणि खरं तर माझं पहिलंच मॉनिटाईज झालं असतं, सगळं काही व्यवस्थित झालं असतं, मला लगेच $सुद्धा आतापर्यंत माझं पेमेंट झालं असतं. पण पर्याय नव्हता काही गोष्टीला. तर ठीक आहे, उशिरा का असे ना तर थोडंसं मला भगवंताने मी थोडंसं म्हणजे अगदी एवढं कधी कधी काय होतं आपण एवढी मेहनत घेतो आणि आपण तिथपर्यंत का पोचू शकत नाही. आपलं सगळं तर झालेलं आहे. तर हा जो मला ना स्वतःला एकटी घरात असल्यामुळे मला नेहमी असा प्रश्न असतो माझा की म्हणजे असं काय झालं असेल की माझं चॅनल पुढे जात नाहीये, काय झालं असेल, कुठे हॅक तर झालेलं नाही. आणि खरं तर ॲक्च्युली असं पण होऊ शकतं की आणि काही गोष्टी अशा होतात. आता आपण माझं काय फक्त होतं की कोणीतरी मला व्यवस्थित सेटिंग करून द्यायचं. यूट्यूब चॅनलचं थोडंफार तर केलेलं होतं, अजून काय करायचं होतं त्याच्यामध्ये ते मला माहीतच नव्हतं. आता बरेच वेळा असं नोटिफिकेशनमध्ये म्हणजे असं यूट्यूबचं असं मेसेज असतो, पण कधी कधी आपल्याला तिथपर्यंत आपण बरेच महिला आहेत आणि नक्की ज्यांचं यूट्यूब चॅनल आहे त्यासुद्धा बोलू शकतात की खरंच काही गोष्टी ते कळत नाही, ते टेक्निकली जे काही असतो इश्यू तो आपल्याला नाही कळत. तर त्याच्यासाठी कोणी मला मदत केली मी नक्की त्यांचा सुद्धा एकदा व्हिडिओ बनवेन. आणि खरंच म्हणजे ना आपण म्हणतो ना योगाने आहे ना ऋणानुबंधनाचे काही नाती असतात. म्हणजे ऋणानुबंधन म्हणजे भगवंतांनी असं आहे ना कोणाला तरी असं ब्लेसिंग करून आपल्या भगवंताच्या रूपाने कोणीतरी पाठवलेलं असतं. तर खूप छान त्यांनी मला समजवलेलं आहे. आणि ना कसं झालेलं आहे ना हे सुद्धा मी तुम्हाला नक्की सांगेन. तर मी खरंच म्हणते की काही गोष्टी आपण आहे ना असं शब्दात नाही मांडता येणार. आणि भगवंताच्या रूपाने देव आपल्यापर्यंत भगवंत ते कसं मार्ग करून आपल्यापर्यंत पोहोचवलं. आणि माझं मॉनिटाईज झालं एकदाचं मॉनिटाईज झालं माझं. आणि
आता अर्नी जरा आता बघूया, आपण प्रयत्न अजून करूया. तर हा जो माझा प्रवास आहे, मी अक्षरशः म्हणजे कोणाचा आधार नसताना, असं कौटुंबिक आधार पण नाही आहे, मानसिक कोणाचा आधार नाही, कारण मिस्टर गेल्यापासून कोणाचा सपोर्ट नाही. आणि आत्ताची परिस्थिती खूप नाजूक आहे की मी चॅनलमध्ये नाही मांडू शकत. सध्याची माझी खूप फायनान्शियली खूप माझे कंडिशन खूप डाऊन आहे. त्याच्यातून आपल्याला बघूया, हेही दिवस जातील असं विचार करून मी पुढे माझे कामाचे मी हे चालू ठेवलेलं आहे. काही गोष्टी असं ना आपल्याला शब्दात नाही मांडता येतात आणि प्रत्येक गोष्टी म्हणजे बोलतात ना नाही सांगता येत असं. तर हा माझा प्रयत्न आहे. स्वतः कसं आहे, आतापर्यंत माझं आता वय होत, आता आपली सुरुवात झालेली आहे, या वयाकडे आपलं वळलेलं आहे. तर त्याच्या पुढे आता आपल्याला काय पुढे अजून भगवंताने मांडलं, कारण आतापर्यंत संघर्षच चाललेला होता आणि इथून पुढे भगवंत संघर्षच करून आपल्याला नेणार असेल तर माहीत नाही आहे. त्याच्यापेक्षा मोठं कोण नाही आहे. त्यांनी जी आपली जे बोलतात ना आखणी केलेली आहे आयुष्याची, ते भगवंताला ते गणित माहिती आहे. असो तर ठीक आहे. तर आता मी तुम्हाला दुसरं एक दाखवते. तर आता हा झाला माझा, हा सगळं तुम्हाला सांगितलं मी. हा व्हिडिओ माझा खूप मोठा होत आहे, सॉरी, पण मला हे दाखवणं गरजेचं आहे. एका व्हिडिओमध्ये सगळं मला दाखवायचं आहे. आता हे जे आहे आपल्याला, हे मी DMartमधून हे घेतलेलं आहे, ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते. कारण कधी कधी काय होतं, सगळ्या वस्तू अशा ह्या भेटतात आपल्याला, पण त्याच्यासाठी लागणारी वस्तू कुठे मिळतात. तर तुम्हाला बघा, कापूर वगैरे भीमसेन कापूरच घ्या, खूप सुंदर क्वालिटीचा घ्या, जेणेकरून आपल्याला वातावरणामध्ये आपल्याला स्वतःला सुद्धा घरामध्ये कोणाला घरी अस्थमा वगैरे असतो, काही कोणाला चालत नाही आहे, तर ज्याला चालत नाही तर त्यांनी वापरू नका असा सुगंध घरामध्ये. पण ज्यांच्याकडे चालतं त्यांनी आहे ना भीमसेन कापूर नक्की वापरा. आणि खूप छान आहे भीमसेन कापूर. आणि घरामध्ये मला खरं ते वातावरण, जेही माझ्या घरात येतात ना, की म्हणतो की विहारात आल्यासारखं वाटतं, म्हणजे देवळात आल्यासारखं वाटतं त्यांना. माझ्या घरी सकाळची येते एक ताई कामासाठी येते, कारण मला तब्येत माझी बरी नसल्यामुळे मी सध्या ठेवलेली आहे. शक्यतो मी एकटीच काम करत असते, पण मला असं काहीतरी काही दिवसांपासून मला असं वाटायला लागलं की कोणीतरी असावं. तर एक ताई येते माझ्याकडे, छान आहे ती मुलगी, तिलाही मी कधी दाखवेन तुम्हाला. आणि अशी छमछम करत आहे ती लक्ष्मीच्या पावलाने, आपण म्हणजे म्हणतो ना. तर मी माझ्या ह्याने म्हणणार की सावित्रीच्या पावलाने ती येते आपल्या घरामध्ये. तर खूप छान वाटतं ते मला. खूप सुंदर सकाळची ती येते, असे ना दीदी बोलते मला, आणि मला तिचा स्वभाव पण आवडतो. छान आहे ती मुलगी. आणि एक अर्धा तासामध्ये तिच्याशी माझं जे बोलणं होतं आणि पटकन आपले काम करून ती तिच्या ह्याला जाते. आणि तिच्या येण्यामुळे ना मला खरंच जरासं फ्रेश वाटायला लागलं आहे, कारण एकटं घरात असल्यामुळे थोडंसं काही ना काही विचार येतो. आणि हा कामाचा म्हणजे माझं चॅनेल आहे, म्हणजे स्वतः एडिटिंग करायचं, स्वतः व्हिडिओ करायचे, स्वतः अपलोड करायचं. आणि मग झोपण्याची माझ्या जेवणाची अवेळ होते. तर खूप असं आहे याच्यामध्ये, मेहनत आहे. चॅनेल एक व्हिडिओ जरी अपलोड करायचा म्हटलं तरी पूर्ण एक दिवस जातो. आणि हे सगळ्यांना माहीत आहे की एखादा व्हिडिओ जर करायचा असेल, स्वयंपाकाचा बोला काय बोला, प्रत्येक वेळी कधी कधी मोबाईलसुद्धा सटकला जातो. कधी कधी अक्षरशः माझा असं सुद्धा झालेलं आहे की नशीब म्हणजे रस्त्यात नाही पडलेलं आहे, कारण त्याची ती स्प्रिंग उडालेली होती एकदा, आणि गरम पाणी ठेवलं होतं म्हणजे जेवणासाठी, त्याच्यात गेलेला. त्याच्यातून पण माझा तो मोबाईलला काय झाला नाही, टचवूड की म्हणजे छान असं राहिला. तर असं काय काय अडचणी येतात. कॅमेरा पकडायला आपल्याकडे कोणी नसतं, आपण वन मॅन शो सगळा. तर हे सगळं दाखवताना थोडंसं व्हिडिओ कधी मागे पुढे शॉर्ट व्हिडिओ मी जास्त टाकण्याचा पण प्रयत्न करते, आणि लॉंग व्हिडिओचा प्रयत्न करते. पण एवढं सगळं मला घरातलं बघून बाहेरचं पण मला बघायचं असतं. सगळे माझं म्हणजे बिलं भरायला जा, हे करायला जा, हल्ली ऑनलाईन आहे, तर काही गोष्टी प्रात्यक्षिक जाऊन मला करावं लागतं. तर असं म्हणजे आहे सगळं. तर ह्या कामासाठी मला खूप असं. आणि मग कसं झालं, मिस्टरांचं तर मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, ते कोविड काळामध्ये अचानक गेल्यामुळे थोडं सगळं प्रेशर, त्यात मुलाचं मग नंतर लग्न केलं. सून माझी फॉरेनर आहे, तर ते दुबईला जाऊन मी लग्न केलं. तर तिथपर्यंत सगळी गाडी व्यवस्थित आलेली आहे.
पण आता इथून पुढचा प्रवास जो आहे तो खूप अवघड आहे. कारण मुलांचा प्रपंच सुरू झाला तर आपण काहीच अपेक्षा करू शकत नाही. कारण त्यांचा प्रपंच सुरू आहे. त्यांना पण जे मुलगी आलेली असते तिलाही सुखात, मला तर माझी अपेक्षाच आहे की त्याही मुलीला तर चांगलं जे आपल्याला नाही मिळालं ते त्या मुलीला मिळू दे. म्हणून मला डिस्टर्ब करायला मुलाला जास्त आवडत नाही आहे. असं खूप छान आहे. पण माझा मुलगा खरंच छान आहे. आणि आतापर्यंत त्याने इथपर्यंतही जे वडिलांच्या नंतर त्याचा जो जबाबदारी आहे, थोडी परिस्थिती मागे पुढे खूपच झालेली. पण काय होतं ना, सगळं सोंग करता येतं, पैशाचं सोंग करता येत नाही. पण हे कोणाला आपण सांगणार, असं परिस्थिती होते. तर कसं होतं, आपल्या बोलण्याचा बाऊ होतो, एक्स्ट्रा माणसं विचार करतात. हे कोणाला आपण डोकेदुखी होतं तर कोणाला, काही जणांना आपण औषध होतं तर कोणाला डोकेदुखी होतं. तर असंही आहे. पण समजून घेतलं कोणी आपल्याला तर काही गोष्टी भरपूर काय छान छान असतात अशा. पण नाही, तसं नसतं गणित आयुष्याचं. प्रत्येकजण आपल्या बोलतो ना, बुद्धीने हे करतो, आपल्याला जज करत असतं. तर असं, तर आता हे आहे, मी त्याच्यासाठी हे घेतलेलं आहे. हे सगळं आपल्याला ह्याच्यात लागणार कापूरसाठी वगैरे. थोडक्यात आपली फॅमिली हे कायमच्या आयुष्याबरोबर झालेलंच असतं, काही ना काही. तर हे बघा, याची प्राईज बघा. हे डीमार्टचं मला फार छान आवडतं. प्राईज अगदी मोठ्या अक्षरात. हे बघा, हे मला डीमार्टमध्ये खूप याच्याबद्दल मी खूप हॅपी असते. अशा प्राईज लावतात ना, तर शक्यतो प्रत्येक कंपनीने अशी प्राईज पटकन लावावी. आता ह्याच्यात मला काही गोष्टी शोधाव्या लागतात, म्हणजे गैरसमज होता ना व्हिडिओ बनवताना, तर मी शोधण्याचा प्रयत्न करते. असं तर नाही दिसलं मला प्राईज. तर ह्याची किंमत बघा, 99मध्ये. आता 99मध्ये किती असेल तर मी तुम्हाला सांगते. ते 3, 3, 6, 9, 12, 15 म्हणजे 30 आहेत. खूप छान आहे. 1 महिना आपल्याला आरामात, दिवसाला 1 लावलं तर महिन्याला आपल्याला जाईल. आणि दिवसाला 2 टाईम लावलं तर आपल्याला असे 2 पॅकेट लागतील. कारण हे वर खाली असतात हे असे. एका वरच्या ह्याच्यामध्ये बघा, 3 एके 3 6, 3 त्रिक 9, 3 चौक 12, 3 5 15, 15 म्हणजे हे 30 आहे. तर हे एक झालेलं आहे. आता दुसरं अजून एक, आता दिवाळीचं आता आपण फराळ करणार की नाही करणार, ते दिवाळी संपत आली आता माझी. यावर्षी माझी दिवाळी नाही, काही नाही. तर डीमार्टला मी खूप खुश असते. प्राईज व्यवस्थित लावतात, म्हणजे असं बघायला नाही लागत, असं नाही. तर हे बघा, प्राईज बघा, एवढी स्वस्त असेल. बाहेर मी बरेच ठिकाणी बघितलं तर प्राईस खूप होते. पण आपल्या घरच्या जे हौस आपल्याला असते ना, ती डीमार्ट पूर्ण करते. मी खरंच सांगते, डीमार्टला गेले ना तर मला आहे ना, काचेची भांडी वगैरे अशी असतात. मला काचेचं, मी म्हटलं तुम्हाला की मला खूप आवड आहे. मी कुठेही गेली तर काचेची जास्त वस्तू घेते. जसं प्लेटी वगैरे आले तर खरंच रिजनेबल आहेत डीमार्टला, आपल्याला परवडण्यासारखे आहेत. म्हणजे थोडं करून सामान आपण असं जमा करू शकतो डीमार्टमधून. थोड्याशा जसं काय घरच्या गरजा आहेत आपण पूर्ण करू शकतो. कारण आपण म्हटलं ना, कोणाच्या घरी अशी भांडी आहेत तशी भांडी, तर तिकडे ते मिळतात आणि रिजनेबल मिळतात डीमार्टमध्ये. तर ठीक आहे, आपल्यासाठी छान आहे हे डीमार्ट वगैरे. आयकिया थोडंसं महाग आहे, पण डीमार्ट अगदी स्वस्त आहे. आणि आयकिया पण खूप छान आहे भांडी. आयकियामध्ये पण छान आहेत, ते खूप सुंदर भांडी असतात. आता ह्याच्यामध्ये ना, ही किसणी मी तुम्हाला दाखवते. हे ओपन करून दाखवू का तुम्हाला मी, याच्यात किती आहेत असे. आता हे फाडायचं आहे की काढायचं आहे, तर हे वरून निघायला पाहिजे, कारण बॉक्समध्ये फिट केलेलं आहे ना, तर हाताला कापेल वगैरे. कारण व्यवस्थित जपण्याचा प्रयत्न केला तर ते हाताला कापेल, त्यापेक्षा फाडलेलं बरं आपल्याला, सोयीस्कर, सगळ्यात बेस्ट. ह्याचा वापर खूप छान होणार आहे चिप्स बनवण्यासाठी, उन्हाळ्यासाठी. मोठे बघा किती आहे. दुसरा एक साचा मिळतो, तो मी पुण्यावरून आणलेला, तोही तुम्हाला मी दाखवेन एकदा. आणि हे बघा, स्लाइस करण्यासाठी चिप्स, खूप छान आहे. मला हे खरंच आवडलेलं आहे. आणि हे बघा, बारीक किसणीसुद्धा, म्हणजे कुठल्याही तुम्हाला जशा हवं तसं तुम्ही ह्याचा वापर करू शकता. छान आहे आणि मोठीची मोठी आहे. आणि 119 रुपयाला जर भेटत असेल तर काय वाईट आहे, खूपच सुंदर आहे. मला एखाद्या वेळी आपण
मच्छी नाही खायची, ही वस्तू घेऊन आले. 100 रुपयाची माझी कोळंबी असते, कधी कधी मी घेऊन येते, तर ती मी नाही खाल्ली, एखाद्या वेळी नाही खाणार ते, त्याच्यामुळे ही वस्तू तर आली माझी अशी. तर ह्या असं हे बघा, हे झालेलं आहे आपली शॉपिंग. तर तुम्हाला कसं वाटले आणि ही शॉपिंग माझी, तर आपल्या चॅनेलला चित्रास फूड अँड जर्नीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आत्ता सध्या मॉनिटाईज झालेलं आहे. धन्यवाद सगळ्यांना, माझ्या भरभरून माझ्या चित्रास फूड अँड जर्नीला प्रेम करता. बरेच माझे बाहेरचे जे भरपूर माझे ना शॉप, शक्यतो माझ्या शॉपचे पण भरपूर बाहेर परिचय झालेला आहे. मॅडम हमारे पास आके एक बार व्हिडिओ बनव ना, कारण मी फ्री ऑफ चार्जमध्ये करते म्हणून सगळ्यांना आवडून जातं. कारण मी प्रत्येकाचं म्हणजे मी त्यांच्यापर्यंत पोचते की ज्यांच्याकडे म्हणजे सेल नसतो, फ्री ऑफ चार्ज आहे म्हणून त्याच्यामुळे. आणि मला तर पूर्वीपासून आहे ना, मला तो म्हणजे आवड आहे मला असं की मी सगळ्यांचं ह्या पद्धतीने. पण मला कोणी बोलले की तुम्ही परचेस करा, तर हा म्हटलं करेन म्हटलं, पण शक्यतो मला नाही होत ते सगळं परचेस करा, ॲडमध्ये हे करा ते करा, नाही. मला यूट्यूब चॅनल जे देईल ना, मी त्याच्यामध्ये आता समाधान आहे, कारण ती माझं मेहनत आहे तिकडे. आणि एखाद्याची बोलतात ना, म्हणजे व्यवसाय चालला तर त्यांच्या कुटुंबासाठी, कारण ह्याच्यातनं मी खूप अशी निघालेली आहे. म्हणून मी लहानपणापासून जे आम्ही कष्ट केलेले आहेत, बालपण असं गेलेलं आहे की खूप कष्टामध्ये गेलेलं होतं. त्याच्यामुळे खूप असं काय बोलतात, त्यावेळी ते माध्यम नव्हतं, मोबाईल नव्हतं, तो काळच वेगळा होता. वडील आजारी पडले, पुन्हा सगळं मोठ्या भावावर पडलेलं होतं. आणि त्याच्यामध्ये आम्ही 4 जण, म्हणजे 2 बहिणी आणि 2 भाऊ आम्ही. तर खूप सगळ्यांनी आम्ही खूप मेहनत घेतलेली आहे. म्हणजे खूप असं कधी मच्छी खाल्ली नव्हती. नंतर लग्न झाल्यानंतर मी शिकले म्हणजे नॉनव्हेज खायला, पण त्याच्या आधी आम्ही नॉनव्हेज खात नव्हते. आणि ते मच्छी विकताना तो स्मेल वगैरे जे आपण कधी खाल्लंच नव्हतं लहानपणी, कारण एवढं वडिलांनी छान ठेवलं होतं आम्हाला. त्याच्यामुळे बाहेर जाण्याचा कधी असा प्रश्न आला नव्हता. पण काय होती परिस्थिती अशी, काय काय होते की वडिलांना अचानकच अटॅक आला, पॅरालिसिस अटॅक आल्यामुळे 7 वर्ष ते बेडवर होते. मग 7 वर्षानंतर आई आमची ती पण बिचारी खूप कष्टाळू होते, म्हणजे कांडप मसाल्याचं ते करत होते. त्याच्यातून अजून जोडधंदा म्हणून काय करायचं, तर भावाला थोडंसं वयाच्या 17व्या 18व्या वर्षापासून तो जॉब करतोय. तो आज मोठा पंडित लेवलला म्युझिशियन आहे माझा भाऊ, आणि माझा मुलगासुद्धा म्युझिशियन आहे. तर मी थोडंफार म्युझिशियनमध्ये असायची, पण मी प्रॅक्टिस नंतर केली नाही, लग्न झालं माझं. त्याच्यानंतर भाऊ नेहमी बोलतो की तू प्रॅक्टिस केली असती तर अजूनही तुझं छान आहे. तर असं म्युझिकमध्ये आता थोडंसं आता चेंज झालं, लग्नानंतर सगळं बदललं गेलेलं आहे. आणि खूप परिस्थिती अशी, म्हणजे प्रत्येक गोष्टी मांडताना असं मी खूप इमोशनल आहे, कारण जी परिस्थिती आपण काढली आणि आपल्याबरोबर काय काय झालं ते सांगायला पण असं होत नाही आहे, त्रास होतो मला. तर खरंच म्हणजे ही जर्नी, मी जर्नी म्हणून काय बोलते की हा माझा लाईफ जो चित्रास फूड अँड जर्नी, म्हणजे हे जेवणाचं तर आलंच आलं, आणि त्याच्यामध्ये माझा हा आयुष्याचा प्रवास, आणि त्याच्यामध्ये ह्या प्रवासामध्ये माझं जे काय आहे मी यूट्यूबला दाखवण्याचा प्रयत्न करते. आणि हे आतापर्यंत हे तुम्हाला दाखवल्यामुळे नक्की कमेंट्स भरपूर मला यायलाच पाहिजे. कोणाला आवडलं नाही आवडलं तरी नक्की सांगा की मॅडम तुमचं हे नाही आवडलेलं आहे. तुम्ही बिनधास्तपणे बोला, मला काही त्याचं दुःख नाही आहे. तुम्ही हे ज्या गोष्टी आवडल्या बोला, जे नाही आवडलं आपण त्याच्यावर पण हां बाबा हे आपल्या फॅमिलीला आवडलं, हे नाही आवडलं, तर आपण नक्की त्याच्यात बदल करू शकतो. तर आता ही जी शॉपिंग आहे, आता ह्याचा एक शेवटचा आता एक तुम्हाला सांगते, तर तुम्ही स्क्रीनशॉट करून घ्या. हे बघा, हे जे आहे, आता मला चष्मा लावायला लागेल, कारण यांचा साधना क्राफ्ट आहे, हे मिट्टी क्राफ्ट हाऊस आहे. आणि सिग्नलला हा ॲड्रेस मी तुम्हाला सांगते, हा नेमका आहे ना धारावीला आहे, धारावीला आहे. आणि तुम्ही हा कॉन्टॅक्ट नंबर तुम्ही स्क्रीनशॉट करून घ्या, मी तुम्हाला दाखवते. हे बघा, व्हॉट्सअप नंबर आहे. खूप रिस्पॉन्स छान देतात. आणि ह्याच्या बाजूला सुद्धा अजून भरपूर शॉप आहेत, जेणेकरून ते सगळीकडे सेम रेट मागे पुढे असतो. आणि नक्की बाजूला माझ्या भरपूर निधी आहे, परत अजून
भरपूर शॉप आहेत तिथे. माझ्या परिचयाचे पण भरपूर लोक आहेत तिथे, पण त्या दिवशी मला बोलता नाही आलं त्यांच्याबरोबर, कारण का त्यांचं सध्याचं सीझन कामाचं आहे आणि आपण मध्ये जाऊन डिस्टर्ब करणं. मला जे मला हे घेता आले मी घेऊन आले आणि शॉर्ट व्हिडिओमध्ये मी टाकलेलं आहे. साधना क्राफ्टचं मी टाकलेलं आहे, तुम्ही बघू शकता ते शॉर्ट व्हिडिओला माझ्या. तर नक्की तुम्ही आहे ना हा ॲड्रेस वगैरे घेऊन आपलं याचा कॉन्टॅक्ट करा, रिस्पॉन्स देईल. चित्राज फूड अँड जर्नी म्हणून सांगा तुम्ही, नक्की तुम्हाला रिस्पॉन्स देतील. पण वस्तू घ्या तिथे, मातीची भांडी सगळ्या प्रकारची, सगळे टोटली, छोटीशी चूलपासून सुद्धा त्यांच्याकडे आहे. तर खूप छान असं त्यांच्याकडे आहे. तर तुम्ही नक्की तिथे घेऊ शकता तुम्ही. तर मला आहे ना खूपच मी नेहमीच, माझं नेहमीचं ते मार्केटच आहे. हे मला काय नसलं, माझे थोडीशी मातीची भांडी खराब वगैरे झाली तर मी तिथून परचेस करत असते. तर नक्की, आणि होलसेल आहे, काही जास्त रेट नाही. आणि तुमच्या जर कोणाला एखादा व्यवसाय जरी सुरुवात करायची असेल तर तुमच्या शॉपसाठी ना हे खरंच बेस्ट आहे. एक जोडधंदा म्हणून तुम्ही तिथे अजून तुमचा काय असेल व्यवसाय तर त्याच्याबरोबर हा जोडधंदा ठेवा. लोक आवडीने घेतात आणि अशा युनिक वस्तू आहे तर का नाही घेणार. हल्ली कसं ते ऑनलाईनचा काळ आल्यामुळे इकडे लोक कमी वळतात, पण ऑनलाईन घेण्यापेक्षा इथे आता ऑनलाईन स्कीमसुद्धा असेलच त्यांच्याकडे, पण तुम्ही सुद्धा जाऊन स्वतः बघितलं तर ती मजा एक वेगळी असते. तर आता आपला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. सगळ्यांनी भरभरून प्रेम देता येतच आहे मला, आणि कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि नक्कीच तुम्हाला आवडेल, तुम्ही स्वतः जाऊन पाहिल्यानंतर. खूपच सुंदर असं आहे तिथे. मला खूपच, म्हणजे मी अजून बघते तुम्हाला काय दाखवायचं राहून गेलं आहे का इथे आजूबाजूला. तर हा व्हिडिओ नक्की बघा तुम्ही. आणि सर्वांना धन्यवाद. हॅपी दिवाळी.